ह्या भिंती बघून तुला काय आठवलं? सांग सांग. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. मला ह्या भिंती बघून मला आठवलं जालियनवाला बाग. तिथं ते बागेमध्ये सगळ्यांना गोळ्या घातल्या होत्या, तशा बागेसारख्या भिंती वाटतात मला ह्या इंग्रजांच्या काळातल्या. हा काय तुम्ही जालियनवाला बाग कधी बघितला असेल, त्यामध्ये पण अशाच भिंतीत त्याच्या. असं आहे ते. आणि हे काहीच हे झाड कुठे गेलं? हे झाड नाही, इथं एक झाड होतं. कुठे गेलं झाड? तेच झाड वाटतं. त्याला बिया पाडलं काय इथं? बघा इथं एक झाड येते, त्याला असं बिया येतात मोठ्या मोठ्या. लहानपणी आम्ही त्याला असं घासायचो आणि घासलं की त्याला गरम व्हायचं आणि त्याला असं चटके द्यायचे एकमेकाला. असं आम्ही खेळायचं. हे लिंबाचं झाड आहे, ते झाड कुठे गेलं दिसत नाही काहीच. मे बी हेच झाड आहे, बघू शकतो माझ्या. हेच झाड आहे ते. काय मस्त आहे दरवाजा. हो उतरायची तर पण पडलेलं औषध. शानूरवाडा तसं बघण्यासारखं आता काय राहिलंच नाही, सगळं पडून गेलेलं आहे. एक गोष्ट यांनी छान केली की इथं बाग बगीचा केला आहे, सुद्धा सजावट केलेली आहे. अजून एक गोष्ट केली तर अजून छान दिसेल. ती गोष्ट इथं येणाऱ्या माणसांनी केलेली हवी, ती म्हणजे स्वच्छता. आता पुण्याला आपण शिक्षणाचं माहेरघर बोलतो, म्हणजे इथं सगळे त्यांना सुशिक्षित असतील, पण ते त्यांच्यासाठी मला असं एक रिक्वेस्ट आहे की जे पण येतात त्यांनी स्वच्छता बाळा. जिथं जाईल सगळीकडे सांगतो मी, घाण करू नका अशी. बघायचं त्या गायच्या विटा आहेत त्या साईडला पडलं असेल काहीतरी, तर त्यांनी त्या विटा सगळ्या जमा करून ते ठेवलेलं असं. हा पुढे जो आहे हा आहे गणेश दरवाजा. बघू शकता, हा आहे गणेश दरवाजा. जसं मी मागाशी सांगितलं की शानूरवाड्याला टोटल 5 दरवाजे आहेत, 9 बुरुंज आहेत. त्यापैकीच हा एक आहे दरवाजा, उत्तरेकडील गणेश दरवाजा. इकडे हा दरवाजा आहे. गणेश प्रतिमा म्हणजे एक साईडला बाहेरच्या साईडनं जे मंदिर आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं असेल. गणेश प्रतिमा. जाऊ आता वरती, काहीच दाखवतो तुम्हाला अजून काय काय शानूरवाड्यामध्ये. ही आमची गँग एकदम हळूहळू बघत बघत चाललेली आहे. आणि इथं आपल्या मैत्रिणीचा आवाज येतो वरती, झोम दिसते का तुम्हाला? दाखवतो मी. घार वरतून आवाज येते, वरतून नाही दिसत कॅमेऱ्यामध्ये, एकदम वरती येते. आणि काहीच परत एक इथं हौद आहे पाण्यासाठी. काहीच पुन्हा शिरा वरती जात आहेत, पण हा वरचा दरवाजा इथं बंद केला आहे. इथं एक दरवाजा असेल तो बंद केला आहे. आणि तेव्हाच्या काळातलं विटकाम. तर जाऊया आता वरती, मला दाखवतो वरती गेलो कसं काय येते. चला या. आता 2 रोड आहेत, एक तिथनं आहे एक तिथनं आहे. कुठं आहे तुमचा? तिकडनं जाऊन तिथनं आहे नाही, पुढा दिसतंय का हे झाडा खाली तिथनं वरती चढायला. चल जाऊ. तर काहीच आता आपण जाऊया तटबंदीवरती. तुम्हाला दाखवतो वरतून शानूरवाड्याच्या वरतून पुणे कसं दिसतंय, किंवा शानूरवाड्याच्या आतला परिसर कसा दिसतोय. आपण वरती जाऊन बघूयात. तुम्ही कधी पुण्यामध्ये आला शानूरवाड्याला नक्की भेट द्या. आपला इतिहास तुम्हाला बघायला मिळेल, पेशवेकालीन इतिहास. पण एक परत रिक्वेस्ट, कळकळीची विनंती की स्वच्छता राखा आणि आपला इतिहास जपा. अशाच काही आपल्या चॅनलवर असे ऐतिहासिक असे भरपूर चांगले चांगले व्हिडिओ येतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच आपल्या चॅनलवरती येणारे वेगवेगळे ऐतिहासिक आणि मजेशीर व्हिडिओ बघायला मिळतील. आणि मलाही तुमच्या एका सबस्क्राईबर, एक लाईक, एक मेसेज किंवा एक कमेंटमुळं असेच व्हिडिओ बनायला अजून प्रोत्साहन मिळेल. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपला सबस्क्राईब करा. इथं कधी आला तर लवकर या, आणि 5-6 वाजता बंद होऊन जातो शानूरवाडा. कारण 6च्या नंतर न ह्याचा आवाज येतो, काका मला वाचवा 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 वाचवा. असं काही येत नाही काहीच. हे बघता असे अफवा उठवलेले, असा आवाज बिवाज काही येत नाही. आणि काहीच इथं आहे खुशबा हैबत सिंग यांचे निवासस्थान. आता डॉक्टर बोर्ड दिसला आहे.
हे सगळं पडलेलं आहे स्ट्रक्चर इथं. म्हणजे इथं अजून जर त्याचे घरं किंवा ते रूम्स वगैरे राहिले असते ना, जर ती बाडी जळली नसती त्यावेळेस आग लागली असते ना, ते अजून राहिलं असतं. आता ते ॲक्सिडेंट होता का कोणी लावली आहे याचा काय शोध घ्यायला गेला आपल्याला. हे बघायच इथं पण एक विहीर आहे, बाकी ते खोल आहे. या ना, या तुम्हाला पण येतो. हॅलो गाईज, बघा वरती आपल्याला गाईज हॅलो करता येते. तर या अशा रूम्स आहेत. बघा गाईज अशा आपल्याला भेटतात सगळे. पण गाईज तुम्ही पण करा, व्हिडिओला लाईक बी करा. बाहेरचे लोक करता आम्हाला घ्या, तुम्हाला घ्या, तुम्हाला मी घेतोय, तुमच्यासाठी बनवतोय, पण तुम्ही काय व्हिडिओला आपला सबस्क्राईब करत नाही. इकडे छोट्याशा रूम आहेत, ज्याला कुलूप लावलेलं आहे. आता बंद केला हा दरवाजा. आतमध्ये काय सामान ठेवलं आहे आणि आतमध्ये फिरायला वगैरे असेल. सनवडाचा मधला भाग. तेव्हा गाईच फणसाचं झाड, शनिवारवाड्यामध्ये फणसाचं झाड, आणि त्याला असे भरगोच असे फणस लागलेले आहेत बघा, छोटे छोटे फणस. असं आहे गाईच. तर कोणा फणस विंच पाहिजे तर शनिवारवाड्याला या आणि फणस घेऊन जावा. घेऊन जावा ना, ते म्हणते शनिवारवाडेवाले बडवतील चांगलं सगळ्यांना. माझं नाव सांगू नका मी सांगितलं आहे म्हणून. घेऊन या, हाता येतो काहीच मग दाखवतो. काहीच एवढ्या खाली का काहीच एवढ्या खाली फणस येते, पण अजून छोटे छोटे आहेत. त्याला अजून मोठा टाईम, या मोठे व्हायला टाईम आहे अजून. फणस विंच मस्त लागत एकदा, कोणाला पाहिलं तर येऊन घेऊन जावा. माझं नाव सांगू नका, पण वॉचमॅन हाणून धरून नाही तर मला. जाऊया आता वरती. वरच्या तटबंदीवरून दाखवतो तुम्हाला आपलं पुणे, आणि आतून शनिवारवाडा कसा दिसतोय ते त्या काहीच बघू शकता. हे त्या काळचंच आहे. हेच थोडं राहिले बघण्यासारखं काहीतरी, वाड्याचा अवशेष काहीच. इकडे बाकी काहीच नाही तर बघण्यासारखं. परत समोर एक कारंजाचं दिसतंय. नाहीच. 5 दरवाजापैकी आपल्याला हा तिसरा दरवाजा भेटला आहे. परत खिडकी दरवाजा. हे बघायच, हा आहे खिडकी दरवाजा. खिडकी दरवाजाही तुम्हाला दाखवला मी कसा आहे. अच्छा, मालकीन बाईंना काय वरती जाता येणार नाही इथून म्हणे. इथून पण जागा आहे, वर चढाईन का? इथनं पण आहे, आणि पायऱ्या इथनं मोठ्या, जागा छोटी. बघायचं इथून वरती जायला रोड आहे. इथून या बघायला कसं बांधलेलं आहे. एवढे मोठे मोठे खिळे टाकले, आणि काही तवाचे दरवाजे इथे बघू शकताय. एवढे मोठे खिळे लावून जाम केलेला दरवाजा आहे. चैनी असं आपल्याकडे बिजाकरी पूर्ण काय म्हणाल, चैनी बिनी बांधल्यात असं पडे. बघा मोठे दगडात टाकले ते दरवाजाचं वरचं टोक, आणि खाली तिथं चैन बांधली आहे.